नमस्कार, मी तन्मय टिल्लू. संध्याकाळचे 7 वाजतात आणि आपण पाहताय बातमीचा 7/12 हे बातमीपत्र. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकूया. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली आहे. राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेनं देखील घेतल्याचं धक्कादायक वास्तव आता उजेडात आलंय. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यात कारवाई केली. एका बांगलादेशी महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका दलालालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महिलेनं भारतात घुसखोरी केली, बनावट कागदपत्रांचा वापर केला, लाडकी बहीण योजनेचा लाभही घेतला. बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता उघडकीस आलंय. मुंबईच्या कामाठीपुऱ्यात 5 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचाही समावेश आहे. बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेतला गेलाय. मुंबई पोलिसांनी एजंटलाही बेड्या ठोकल्या. लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. पुढची महत्त्वाची आणि मोठी बातमी बीडमधनं. बीड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेला शीतल कुमार बल्लाळ यानं वाल्मिक कराडशी बोलतानाची हीच कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपासणी करण्याचं म्हटलंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला नका गुंतू आता संशयित, पण झाली त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका. दादा संदीप भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही, पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता. त्या आमदाराचा नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे. त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. ओम नमः. सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर आलंय. यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतात. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंभामध्ये एका हॉटेलवर जेवण केलं, एका पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरलं. याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता असंही बोललं जात आहे. ही स्कॉर्पिओ आहे शिवलिंगम मोराळेची. 30 डिसेंबरच्या रात्रीचं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचं हे सीसीटीव्ही आहे. एक महत्वाची बातमी समोर येते. राजकीय वर्तुळातनं नाराज असलेले छगन भुजबळ आता भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. अमित शाह आणि भुजबळांमध्ये चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. भुजबळ अमित शहांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. मालेगावमध्ये उद्या गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडणार आहे. गृहमंत्री अमित शहा उद्या मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. छगन भुजबळही मालेगावातील सभेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आता भुजबळ भाजपत प्रवेश करणार का अशी शक्यता आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, राज्याच्या राजकारणातूनच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुण्यातल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर नेते एकीकडे जेवायला गेले. मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली. यावेळी केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवारच उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील, समरजित घाटगे हे बाहेर वेटिंगवर होते. चर्चा केल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय. मात्र काका पुतण्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. दरम्यान पवार काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली असली तरी तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी बसणं देखील टाळलं. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोघे एकमेकांशेजारी बसतील का याची चर्चा सुरू होती. मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांशेजारी बसणं टाळलं. अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते. मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटलांमुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या. पार्टी बदलली, पार्टी बदलली वर काय? नावाची पार्टी बदलली. साहेबांच्या शेजारी होती ती. कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती. काय ती बदलून होतं पलीकडे तसं घेतली. काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. बातमी पुण्यातनं येते. पुण्यात आता एका दुर्मिळ आजाराचा शिरकाव झाल्यानं राज्याची चिंता कमालीची वाढली आहे. काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुलन बॅरे सिंड्रोम आजारानं अक्षरशः थैमान घातलंय. रुग्णांची संख्या आता 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. 2 दिवसात ही संख्या दुपटीनं वाढल्याचं दिसतंय. यात 38 पुरुष आहेत, 21 महिलांना GBSची बाधा झाली आहे. त्यातील 12 रुग्ण आता व्हेंटिलेटरवर आहेत. पुढची बातमी ही पुण्यातनंच येते. पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. शिवदास आणि ज्योती गीते एक खराडीत भाड्याच्या खोलीत राहत होते. शिवाजीनगर कोर्टात शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचं आरोपीनं म्हटलंय. संतापलेल्या शिवदासनं जवळच पडलेली कात्री उचलली आणि पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ त्यानं बनवला. आपल्या मुलासमोरच त्यानं निर्दयीपणे हत्या केली आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. दास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय नेमकं घडलंय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खराडीमध्ये राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीतेची वारंवार भांडणं होत होती. बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासनं कात्रीनं वार करून पत्नीची हत्या केली. मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवला, व्हायरल केला. पुढची बातमी लातूरमधून धक्कादायक बातमी आता समोर येते. अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथं एकाच वेळी 4200 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झालाय.
या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही ताजी आहे. त्याचवेळी अचानक 4000 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. रत्नागिरीचे माजी आमदार उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय. ठाकरेंचे 4 आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे लक्ष आहे. रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलाय. महाडमधील स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेकडून लढवली होती. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. यावर मंत्री भरत गोगावलेंनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावर टीका केली आहे. काही लोक जेवणाच्या ताटावरून उठून हात वाळण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात, असा टोला मंत्री भरत गोगावलेंनी लगावला. राज्यात नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. तर पुढील जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे, असंही बावनकुळे म्हणाले. अदानी समूहाला राज्य सरकारनं मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे 58 एकर जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्याच दिवशी हा करार करण्यात आला आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उजेडात आली आहे. मुंबईच्या कुर्ल्यात अदानी समूहाविरोधात काँग्रेस काँग्रेस आंदोलन केलंय. मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसतंय. झटापटीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांच्या पायाला दुखापत झाली. आज 2 शिवसेनेचा मेळावा आहे, जंगी मेळावा आहे. यासाठी शिवसैनिक जमल्याचं पाहायला मिळतं. आणि रश्मी ठाकरे आपण पाहतोय, ठाकरे कार्यकर्त्यांना काय बोलणार, काय म्हणणार याकडे लक्ष लागलं. उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झालेत. या ठिकाणी वरुण सरदेसाई, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील पोहोचल्याचं पाहायला मिळतं. भास्कर जाधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच भास्कर जाधवांनी एक वक्तव्य केलं होतं, शिवसेनेची आता काँग्रेस होत चालली आहे. आणि त्यानंतर आता भास्कर जाधव पाहायला मिळतात. त्यामुळे याबाबत काय भाष्य होणार हे पाहायचं. उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचलेत. अंधेरीमध्ये ठाकरे गटाचा हा मेळावा पार पडतो. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती आणि त्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. अंधेरीतली ही दृश्य आत्ता आपल्यासमोर, अंधेरीतली ही दृश्य आपण पाहतो. ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हेच पाहायचं. या सगळीकडे, या मेळाव्याकडे आपलं लक्ष असणारं. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातम्या पाहायच्यात सुपरफास्ट. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचा व्हॉलीबॉल खेळताना अगदी तोल गेलाय. आता ते जमिनीवर कोसळले. व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी आधी स्वतःला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मावळात इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलचे उद्घाटन भरणेंच्या हस्ते झालं. यावेळी ही घटना घडली.
विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं। यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभाग घेतला। सुसाट बैलजोडी हाकली। अतिशय सुसाट वेगानं अवघ्या 6.90 सेकंदात त्यांनी पल्ला गाठला। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय, कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे। रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनाची सायंकाळच्या सुमारास तोडफोड झाली आहे। कोयत्या गँगनं ही तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे। हिंगोलीच्या माळवटा पेट्रोल पंपावर 4 अज्ञातांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडनं मारहाण केली। डिझेल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घटना कैद झाली आहे। 4 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पैसे मागणाऱ्या तरुणाला बोलावून 4 ते 5 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरपूरमध्ये घडली आहे। वारंवार पैसे मागत असल्याचा राग अनावर झाल्यानंतर संबंधितानं तरुणास एका ठिकाणी बोलावून घेतलं। यानंतर पैसे का मागतो अशी विचारणा करत त्या तरुणास 4 ते 5 जणांनी एकत्रित येऊन जबर मारहाण केली। कन्नडच्या सायगव्हाणमध्ये मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सोबतच मेडिकलचीही तोडफोड झाली आहे। बाहेरून येऊन गावात मेडिकल चालवत असल्यानं मारहाण केल्याचं कळलं, तर मारहाण आणि तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर आला असून आरोपींविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतोय। त्यातच सध्या नारायण गावात एका बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याच्या जोडीपैकी एका कुत्र्याचा मृत्यू झालाय। गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनी गोदामाला आग लागली। पुणे बंगळुरू हायवेवर कराड गोटे गावालगत ही घटना घडली आहे। आगीत पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालंय। पिंपरी चिंचवड शहरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्राशेड झोपडीला भीषण आग लागली। यात 10 लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाली। पत्राशेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आटोक्यात आणली। मात्र या आगीत पत्राशेडमध्ये राहणाऱ्या बिगारी कामगारांचं आर्थिक नुकसान झालंय। एका छाप्यात 2 बेड भरून नोटा जप्त करण्यात आल्यात। बेडवर फक्त 500-200 रुपयांच्या नोटाच दिसतायत। पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर करावा लागलाय। बिहारमधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात एक घबाड सापडलाय। जळगावात पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे। जखमींची संख्या 40 झाली आहे। काही मृतांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी जाऊन टाहो फोडलाय। घटनास्थळी धार्मिक विधी करून मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर त्यांची आई या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली। 30 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात आदिवासी वृद्ध महिलेला मारहाण करून धिंड काढण्यात आली होती। घटनेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर संपूर्ण गावानं ग्रामसभेमध्ये संबंधित महिलेची आणि कुटुंबाची माफी मागितली आहे। पुरंदर विमानतळाला बाधित 7 गावातील नागरिकांनी विरोध केलाय। खानवडी, पारगाव, मुंजवडी, एखतपूर, वनपुरी, उदाचीवाडी येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढला। सासवडमध्ये मोर्चा काढत नागरिकांनी पुरंदर विमानतळाला विरोध दर्शवलाय। तहसीलदारांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलंय। नांदेडमध्ये 2 गावांमधून पैनगंगा नदी वाहते। मात्र या नदीवर पूल नसल्यानं नदी पार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या ठिकाणी पुलास मंजुरी देण्यात आली आहे, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचं काम रखडलंय। नदी पार करण्यासाठी गावकरी लाकडी तराफ्याच्या साह्यानं धोकादायक प्रवास करतायत।
वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक गंभीर समस्या बनली आहे. खासगी वाहनाद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासाची वाहतूक होतीये. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. एका खासगी वाहनामध्ये प्रवाशांना लटकून आणि गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करतानाच्या या प्रकारानं वाहतूक सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित झालाय. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर पॅसेंजर लूपलाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होईल. तसंच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेनं रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार असल्यानं कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळातील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम महिनाभरात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला होता. मात्र महिनाभराचा कालावधी पूर्ण होऊन देखील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गडकरी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.